Hello student, good morning. I am Prachi. So today's our topic is basic concepts of electrical. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिक्स कन्सेप्ट बघणार आहे इलेक्ट्रिकलचे. मीन्स की जे स्टुडंट सध्या ज्यांनी इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये एंट्री केलेली आहे, स्टार्टिंगला त्यांना काहीही इलेक्ट्रिकल विषयी माहिती नाही आहे किंवा मग इलेक्ट्रिक करंट मीन्स काय असतो आपण बघितलेलं आहे. 8th 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये इलेक्ट्रिक करंटची आपल्याला डेफिनेशन दिलेली असते. पण त्यानंतर जेव्हा तुम्ही काही हायर क्लासेसमध्ये शिकता तेव्हा इलेक्ट्रिक करंट काय असते, त्याची डेफिनेशन कशाप्रकारे डिफाईन केली जाते, पोटेन्शियल डिफरन्स मीन्स काय, रेझिस्टन्स मीन्स रेझिस्टिव्हिटी मीन्स काय, ओहम्स लॉ कशाप्रकारे डिफाईन केला जातो, लॉ ऑफ रेझिस्टन्स, कंडक्टिव्हिटी मीन्स काय, कंडक्टन्स काय, हे आपण या सिरीजमध्ये बघणार आहे बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल. सो तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया इलेक्ट्रिक करंट मीन्स व्हॉट, EMF, पोटेन्शियल डिफरन्स, रेझिस्टन्स, ओहम लॉ अँड लॉ ऑफ रेझिस्टन्स. त्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी काय आहे ते आपण बघूया. त्यानंतर नेटवर्क मीन्स व्हॉट अँड समथिंग. सो तर आज आपण बघूया इलेक्ट्रिक करंट मीन्स व्हॉट. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जे स्टुडंट इंजिनिअरिंग करत आहेत, जे स्टुडंट पॉलिटेक्निक करत आहेत किंवा ज्यांनी आता स्टार्टिंग केलेली आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मीन्स BE नंतर किंवा मग पॉलिटेक्निक नंतर, तर त्यांनासुद्धा इथूनच स्टडी करायचा असतो. स्टार्टिंग आपल्याला बेसिकपासूनच हवी असते, म्हणून आपलं बेसिक हे खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. त्यासाठी इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पोटेन्शियल डिफरन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, इंडक्टर मीन्स व्हॉट, रेजिस्टर मीन्स व्हॉट, ह्या सर्व गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. तर सुरू करूया. इलेक्ट्रिक करंट, द कंट्रोल्ड मूव्हमेंट और ड्रिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ सबस्टन्स इज कॉल्ड द इलेक्ट्रिक कंट्रोल करंट. मीन्स काय आहे, कंट्रोल मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ सबस्टन्स इज कॉल्ड द इलेक्ट्रिक करंट. हा जो सबस्टन्स दिसते आहे इथे, हा आहे इथे सबस्टन्स. तर याच्यामध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. थ्रू अ सबस्टन्स इज कॉल्ड द इलेक्ट्रिक करंट. याआधी आपण अशी इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन बघितली एकदम स्टार्टिंगला, की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फक्त एवढं माहीत होतं आपल्याला की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स त्यामधून करंट जातो. तर काय असतं की ज्या डायरेक्शननी इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याच्या अपोजिट साईडला नेहमी अपोजिट साईडलाच करंट फ्लो होतो. तर इलेक्ट्रिक करंट मे बी ऑल्सो डिफाईन्ड ॲज द टाईम ऑफ नेट मोशन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्जेस अक्रॉस अ क्रॉस सेक्शन बाउंड्री. A random motion of electrons on metal does not constitute a current unless there is a net transfer of charge with time, that is electric current. Rate of transfer of electric charge. तर काय म्हटलेलं आहे इथं की डिफाईन ॲज द टाइम रेट ऑफ नेट मोशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. मीन्स इथे मोशन कशाचे होत आहे तर चार्जेस, इलेक्ट्रिक चार्ज. अक्रॉस अ क्रॉस सेक्शनल, हा दिसते आहे, हा आहे क्रॉस सेक्शनल एरिया. दिस इज ए क्रॉस सेक्शनल एरिया. देन across a cross sectional boundary, a random motion of electrons in a metal does not constitute a current unless there is a net transfer of charge within time. Electric current I, electric current is denoted by I and is equals to rate of transfer of electric charge. So current is equals to rate of transfer of electric charge means changes in or charge, transfer of electric charge with respect to time, that is I is equals to dq by dt. Coulomb is the practical as well as SI unit of measurement of electric charge. तर कुलम हे कशाचं युनिट आहे तर चार्जचं. COULOMB, coulomb is the practical as well as SI unit of measurement of electric charge. 1 coulomb is approximately equal to 6 to 4 multiplied by 10 raised to the power 16 electron. It is very important. 1 coulomb is approximately equal to 6 to 4 multiplied by 10 to the power 16 electrons.
तर हा जो इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक आहे हा बेसिक म्हणूनच इम्पॉर्टंट नाही, तर FEE हा एक सब्जेक्ट असतो पॉलिटेक्निकमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण सब्जेक्ट असतात, त्यामध्ये सुद्धा हे विचारलं जातं. तर इथे पूर्ण हे एक्सप्लेन करावं लागतं व्हॉट इज एन इलेक्ट्रिक करंट. आणि हे जे आहे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मीन्स सर्व ठिकाणी याचा यूज होतो, असं नाही की बेसिक आहे म्हणून विचारला जाणार नाही. तर जे बेसिक सब्जेक्ट आहेत त्यामध्ये हे विचारलं जातं, जे की पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे आहेत. FEE फॉर एक्झाम्पल फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर 1 coulomb is approximately equal to 624 multiplied by 10 to the power 16 electrons. Since current is the rate of flow of electric charge, करंट काय आहे तर रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज थ्रू अ कंडक्टर अँड कुलम इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे की कंडक्टरमधून जे चार्ज फ्लो होत आहेत, इलेक्ट्रिक चार्ज जे जात आहेत कंडक्टरमधून, त्याला आपण काय म्हणणार आहे, करंट म्हणणार आहे. मीन्स द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज थ्रू अ कंडक्टर. अँड कुलम इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कुलम काय आहे तर इलेक्ट्रिक चार्जचे युनिट आहे. द करंट मे बी स्पेसिफाईड इन कुलम्स पर सेकंड. In practice, the term coulomb per second is seldom used. A shorter term ampere is used in instead. मीन्स इथे काय म्हटलेलं आहे, चार्जचे युनिट आहे कुलम आणि टीला आपण घेतला आहे सेकंड, म्हणून कुलम पर सेकंड द युनिट ऑफ करंट. आणि यालाच म्हटलं जातं सेल्डॉन किंवा मग ॲम्पियर. इन शॉर्ट टर्म ॲम्पियर इज द यूज इन्स्टेड. मीन्स सेल्डॉन यू यूज द ॲम्पियर instead of seldon. So the unit of current is ampere. तर इथे हा पूर्ण कॉन्सेप्ट झालेला आहे करंटचा. त्यानंतर आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे बेसिकपासून तर फायनल इयरपर्यंत खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात BE नंतर किंवा मग पॉलिटेक्निक नंतर, त्यामध्ये हे टॉपिक खूप खूप इम्पॉर्टंट आहेतच. यावरती MCQज ऑब्जेक्टिव्ह टाईप खूप असतात. यामधले बेसिक आपल्याला असं वाटतं की खूप इझी टॉपिक आहे, पण त्यामधल्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती नसतात, तर ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF? Electromotive force is the force that causes an electric current to flow in an electric circuit. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा एक फोर्स आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक करंट हा सर्किटमध्ये फ्लो होतो. व्हाईल द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इलेक्ट्रिक सर्किट इज दॅट in their electrical state which tends to cause flow of electric current between them. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इलेक्ट्रिक सर्किटमधल्या 2 पॉईंट्समधला जो डिफरन्स आहे आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. इज दॅट डिफरन्स इन देअर इलेक्ट्रिकल स्टेट. म्हणजे ज्या त्याचे इलेक्ट्रिकल स्टेट असतात त्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. विच टेन्स टू कॉज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन दे. आणि त्यामुळेच इलेक्ट्रिक करंट त्यामध्ये फ्लो होतो. व्होल्ट इज अ युनिट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ॲज वेल ॲज पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्ट हे कशाचं युनिट आहे तर पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज EMF. प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज SI सिस्टीम ऑफ युनिट्स. मीन्स प्रॅक्टिकलसुद्धा आणि SI सिस्टीमनुसार सुद्धा व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्स आणि EMFचे युनिट आहे. The volt is defined as the potential difference between 2 points of a conductor carrying a current of 1 ampere when the power dissipated between this point is equal to 1 watt. व्होल्टला कसं डिफाईन केलं जातं तर हे पोटेन्शियल डिफरन्स आहे कंडक्टरच्या 2 पॉईंटमधला आणि त्यामधून जो करंट जातो 1 एम्पियर व्हेन त्यामधून जो पॉवर डिसिपेट होतो तेव्हा तो किती असतो तर 1 वॅट असतो. 1 एम्पियर करंट जेव्हा जाईल तेव्हा त्यामधून पॉवर किती जातो तर 1 वॅट. सो त्यानंतर आहे रेझिस्टन्स. सो व्हॉट इज द रेझिस्टन्स अँड आफ्टर दिस रेझिस्टिव्हिटी मीन्स व्हॉट अँड हाऊ दे डिनोट अँड ओहम्स लॉ, कंडक्टिव्हिटी, लॉ ऑफ रेझिस्टन्स. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.